की भक्तीचे काही 9 प्रकार सांगितले. भक्त प्रल्हादाच्या माध्यमातून हे 9 प्रकार आपल्याला श्रीमद भागवतातून कळाले आहेत. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम अशी 9 प्रकारची भक्ती मी शिकलो असं सांगतो. तसं प्रल्हाद हे फार मोठे अधिकारी आहे. मित्र असं म्हणेन 9विधा भक्ती एका माणसामध्ये जर बघायचं झालं तर प्रल्हाद बघावं लागेल. पण शास्त्रकारांनी असं केलं आहे, जे तत्वचिंतक लोकांनी, की एका एका भक्तीच्या अधिकारामध्ये एक एक व्यक्ती दाखवली. श्रवणामध्ये त्यांनी परीक्षिती दाखवली. परीक्षितीने कसं श्रवण केलं, काय आहे, 7व्या दिवशी माझा मृत्यू आहे हे माहीत असताना सुद्धा तो कसा ऐकतो बघ. 7 दिवसामध्ये तो जागचा हालत सुद्धा नाही. हे जे श्रवणाबद्दलची निष्ठा आहे, स्वतः शुकाचार्यसुद्धा सांगतात की तुझी निष्ठायुक्त रती आहे कथेमध्ये. त्याच्या कारणाने मला सांगायला तुला आनंद वाटतो, म्हणजे श्रवणाच्या बाबत. बाकी भागवतात असं वर्णन, महात्म्यामध्ये किंवा भागवतामध्ये पण असं थोड्या अंशाने आलेलं आहे की जन्म झाल्याबरोबर शुकाचार्य वनामध्ये निघून गेले आणि एका गुहेमध्ये जाऊन बसले. हां, ते 12 वर्ष गर्भात राहिले असं वर्णन. मग जन्म झाल्याबरोबर ते निघून गेले. त्याची पण खूप मोठी आख्यायिका आहे. ते बाहेरच यायला तयार नव्हते. शेवटी भगवंताला बोलवलं वेदव्यासाने, आणि मग भगवंत आल्यानंतर भगवंत सांगितलं या बाहेर, तुम्हाला माझी माया काही करणार नाही. मग ते बाहेर आले आणि पाहिलं तर देवच नाही. ते तिथून पळून गेले. पण एका गुहेमध्ये जाऊन बसले, ब्रह्मचिंतनामध्ये बसले. त्यावेळेला वेदव्यासाने काय केलं, आपल्या विद्यार्थ्यांना भागवतातले काही श्लोक शिकवले आणि त्यांना जाऊन सांगितलं की तुम्ही त्यांच्याजवळ म्हणा. आणि मग ते श्लोक त्या गुहेच्या जवळ जाऊन विद्यार्थ्यांनी गायला सुरुवात केली. बरहा पीडम नटवर वपुः कर्णयोः कर्णिकारम बिभ्रद्वास कनक कपिशम वैजयंती. ह्याच्यामध्ये भगवंताच्या सुंदर स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. आणि काय झालं, बरहा पीडम हा शब्द ऐकल्याबरोबर, बरह म्हणजे पंख, अपीड म्हणजे मुकुट, म्हणजे ज्याच्या मुकुटावर मोराचं पंख आहे, हा शब्द ऐकल्याबरोबर, का जसं आपल्याला एखादी शब्द ऐकले की आपल्याला त्याचं स्मरण होतं, तर शुकाचार्यांना भगवंताचं स्मरण झालं आणि ते तिथून बाहेर आले. मला कोणी शिकवलं हे? आमच्या गुरुजीने. मग चला, म्हणजे मला शिकायचं. मग ते आले वडिलांच्याकडे आणि त्यांनी मला हे शिकवा. अरे म्हणलं, ह्याच्यासाठीच तुला जन्म घातला होता, पण तू लगेच निघून गेला, त्याला मी तरी काय करणार, चल शिकवतो. आणि मग ज्या वेळेला तिने भागवत शिकवलं,